टाकला तरी आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार असल्याचंही वैभव नाईक यांनी म्हटलेलं आहे। आता ही लढाई महाराष्ट्र आणि गुजरातचे व्यापारी यांच्यामध्ये असल्याचं सुद्धा नाईकांनी म्हटलेलं आहे। तर वैभव नाईक यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी विरोधकांवर कडाडून टीका केलेली आहे। आता ही लढाई महाराष्ट्र आणि गुजरातचे व्यापारी यांच्यामध्ये असल्याचं ते म्हणाले आणि त्याचबरोबर कितीही दबाव टाकला तरी सुद्धा आम्ही उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचं वैभव नाईक यांनी म्हटलेलं आहे। एसीबी पथकानं साळवी यांच्या घरी झाडाझडतीला सुरुवात केलेली आहे आणि या संदर्भात आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत। वैभव नाईक यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। काल आमचे युवा सेनेचे सचिव सूरज चव्हाण यांना अटक झाली। आज आपले राजन साळवी खरं तर त्यांच्यावर एसीबीची गेल्या वर्षभर चौकशी सुरू आहे आणि ह्याच्यावर यानाकालीन धाड या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न झाला। उद्या आमच्यावर हा प्रसंग येईल। आम्ही ठामपणे उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर जे शिवसैनिक आहोत ते ठामपणे उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहू। अनेक अडचणीला आम्ही ह्याही सामना दिला आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सामना देऊ आणि निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय ही लढाई आता महाराष्ट्राची उद्धव ठाकरेंची नाही, आमची नाही किंवा शिवसेनेची नाही। ही लढाई आता महाराष्ट्र विरुद्ध गुजरातच्या व्यापाऱ्यांची आहे आणि त्यामुळे या लढाईत आम्ही निश्चित